शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राइब करा। छावा भारत क्रांती मिशन तर्फे राष्ट्रीय शिवजन्मोत्सव 2026 नियोजन बैठक पार पडली। छावा भारत क्रांती मिशन तर्फे येत्या 19 फेब्रुवारी 2026 रोजी ओडिसातील जगन्नाथपुरी येथे होणाऱ्या 396व्या राष्ट्रीय शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या नियोजनासाठी विशेष बैठक मुंबई नाका येथील कालिका मंदिर सभागृहात पार पडली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मिशनचे राष्ट्रीय समन्वयक डॉक्टर विलास पांगरकर होते। बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजीराजे जाधव सिंदखेड राजा, रामनारायण मराठा हरियाणा, शशिकांत पवार राजस्थान, विजय काकडे पाटील, परमेश्वर नलावळे, मयूर पांगळकर आदी उपस्थित होते। दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। यावेळी मान्यवरांचा सत्कार व छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। सोहळा शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार असून राष्ट्रीय गौरव यात्रा देशभर काढण्यात येणार आहे। त्या ठिकाणी जाऊन छत्रपती शिवरायांचा आवाज आपण थांबू शकत नाही, कारण तो जगप्रसिद्ध आहे। तर छत्रपती शिवरायाबद्दल माहिती असणारे लोक जगामध्ये नाही असं कुठं नाही, परंतु त्यांची जयंती पूर्ण भारतभर नव्हे तर जगभर आम्हाला साजरी करायचे हा ध्यास मनामध्ये घेऊन चालणारे आमच्या भारत मिशनचे विलासराव पांगरकर साहेब, समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी आणि बांधव, खऱ्या अर्थानं आज त्यांनी मला या ठिकाणी पुरस्कार दिला। हा माझा यापूर्वी असंख्य लोकांना पुरस्कार दिले, परंतु मला पुरस्कार देण्याचं काम आज विलासराव या ठिकाणी पहिल्यांदा केलं। तर समाजामध्ये जेव्हा एखादा माणूस पुरस्कार घेतो तर त्या पुरस्काराची जबाबदारी अतिशय खूप, आपण जे कार्य करतो त्या पुरस्कार मिळाल्यानंतर आणखी दृष्टीने वाढत असतो। म्हणजे आजपासून पुढे आणखी समाजाच्या ज्या काही सेवा करण्याचं कार्य करण्याच्या ज्या गोष्टी आहेत, फेब्रुवारी 2025 ला आपण राजस्थान या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची आंतरराष्ट्रीय लेवलची शिवजयंती त्या ठिकाणी आपण साजरी केली। त्याच्या पाठीमागचा उद्देश इतकाच होता, छत्रपती शिवाजी महाराजांना आपण फक्त सर्वांनी मिळून, आपल्या राज्यकर्त्यांनी सर्वांनी मिळून फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवलं होतं। पण छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही आंतरराष्ट्रीय लेवलचे विचार होते, त्यांचं धोरण होतं, हे आपण कुठेतरी सर्व भाषांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा, मासाहेब जिजाऊंचा स्वराज्य संकल्प शहाजी महाराज साहेबांचा विचार काय होता, तो खऱ्या अर्थानं जागतिक पातळीवर घेऊन जाण्याचं काम जर करायचं असेल तर आपण भारत क्रांती मिशनच्या माध्यमातून आपण ते करत आहोत। डॉक्टर विलासराव पांगरकर यांच्या नेतृत्वाखाली आपली तिथून नाशिकपासून सुरुवात केली आणि 1200 किलोमीटरची रथयात्रा आपण राजस्थान जयपूर पर्यंत नेलं। त्या ठिकाणी सीएम असतील, त्या ठिकाणी राज्यपाल असतील, त्यांनी स्वागत केलं त्या ठिकाणी आणि एवढा मोठा सुंदर कार्यक्रम म्हणजे लोकांनी पाहिला असेल। त्या ठिकाणी 20,000 लोक रस्त्यावर येऊन त्या ठिकाणी त्या शिवजयंतीमध्ये सामील झाले। म्हणजे सांगायचा भाग एवढाच आहे, साधू संतांच्या आशीर्वादाशिवाय कुठलंच काम होत नाही आणि होणार पण नाही, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे। महापुरुषांना आपण सगळं घेऊन हे काम पुढे नेऊ आणि जगन्नाथपुरीची यात्रा किमान आम्ही पहिल्यांदा 1 लाख लोकांचं टार्गेट केलेलं होतं, आपल्याला 1 लाख लोक घेऊन जायचे। पण आमचे पवार साहेबांसारखे टीम ते मला म्हणाले आम्ही किमान 10,000 लोक राजस्थान मधून आल्याशिवाय राहणार नाही। आम्हाला सुद्धा विश्वास आहे राजस्थान आणि महाराष्ट्राचं नातं हे एकच आहे, कारण मराठ्यांचा उगम राजस्थान मधूनच झालेला असल्यामुळं आपल्याला ते नक्कीच ज्यावेळेस राजस्थानला आम्ही जात असताना गावाची गावं रस्त्यावर आले आणि खास करून कित्येक ठिकाणी आपल्या न्यूज टुडे नाशिक।